नमस्कार. विश्व मराठी परिषद आयोजित 2 दिवसीय ऑनलाईन व्याख्यानमालेत उपस्थित सर्व मराठी भाषिक आणि इतर भाषिक बांधवांचं मनपूर्वक स्वागत. 3 ऑक्टोबर रोजी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आणि जवळपास 10 ते 12 वर्षांपूर्वी जो अभिजात भाषेला मराठीला अभिजात भाषाचा दर्जा मिळावा यासाठी प्रस्ताव सादर केला होता, त्याच्या तब्बल 10 ते 12 वर्षांनी तो दर्जा आपल्याला आपल्या भाषेला मिळालेला आहे. पण या सोबतच अनेक प्रश्न उपस्थित राहतात. अ, जसं की अभिजात दर्जा मिळाला म्हणजे नक्की काय झालं, त्याचे निकष कोणते होते, दर्जा मिळाल्याचे फायदे कोणते, आणि यासोबतच मराठी समाजानं, राजकारण्यांनी, अभ्यासकांनी याकडं नक्की कसं पाहावं, याचे फायदे कोणते आहेत, यासोबत येणारे जबाबदारी, हक्क, आणि प्रत्येक मराठी माणसाला आपण नक्की अभिजात भाषेचे अभिजात भाषेबद्दल काही करू शकतो आणि मराठीच्या संदर्भात अनेक जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी आपण कसे प्रयत्न करू शकतो याबद्दल या 2 दिवसांमध्ये आपण चर्चा करणार आहोत. डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशी यांची विशेष अ, ओळख करून देण्याची गरज नाही. आपल्याला अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे पूर्वाध्यक्ष म्हणून ते आपल्या सर्वांना परिचित आहेत. यासोबतच विश्व मराठी परिषदेचे ते संस्थापक मार्गदर्शक आहेत. अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी लोक चळवळ उभारण्यापासून ते अभिजात दर्जा मिळेपर्यंत त्यांनी अत्यंत पायाभूत आणि मोलाची भूमिका यामध्ये बजावलेली आहे. मी डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशी सरांचं विश्व मराठी परिषदेतर्फे मनपूर्वक स्वागत करतो. सर, कृपया तुमचा ऑडिओ आणि व्हिडिओ सुरू करावा. नमस्कार. नमस्कार सर. ऐकायला येत आहे? हो, येतं सर. तर आजच्या पहिल्या सत्रामध्ये आपण अभिजात मराठी भाषेबद्दलचा, मराठीचा अभिजात दर्जा, लढा, यश आणि त्याचे विविध आयाम या संदर्भात आपण त्यांचं व्याख्यान ऐकणार आहोत. आणि उद्याच्या दिवसामध्ये आपण दर्जा मिळाला आणि आता पुढे काय या संदर्भात अनेक जे प्रश्न आपल्या मनामध्ये आहेत त्याची उत्तरं आणि त्या संदर्भातलं मार्गदर्शन सर आपल्याला करणार आहे. बऱ्याच जणांची या संदर्भात आलेले प्रश्न सरांना आधीच पाठवण्यात आलेले आहेत आणि या अनुषंगाने त्या वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा तुम्हाला आपोआपच या दोन्ही व्याख्यानामध्ये मिळतील. मी अधिक वेळ न घेता मी सरांना विनंती करतो की सर, आजचा विषय मराठीचा अभिजात दर्जा, लढा, यश आणि त्याचे विविध आयाम या संदर्भात आपण आपलं मार्गदर्शन प्रेक्षकांना करावं. धन्यवाद. नमस्कार. या व्याख्यानाच्या कार्यक्रमाला उपस्थित सहभागी, दृश्य माध्यम प्रणालीद्वारे याच्याशी जोडले गेलेले ऐकणारे, बघणारे आणि जे कोणी पुढेही हे ऐकणार, बघणार आहेत युट्यूबवर आणि तत्सम विश्व मराठी परिषदेच्याही वाहिनीवरती, त्या सगळ्यांचे मी आभार मानतो. त्या ऐकण्यासाठी आपण उत्सुकता दाखवत आहात याबद्दल. मराठीचा अभिजात दर्जा हा विषय, अनिकेत, व्हॉल्यूम कमी आहे असं कोणाचं तरी म्हणणं आहे. कोणाचं कमी आहे? नाही, व्हॉल्यूम व्यवस्थित आहे. सर्वांना विनंती आहे, फक्त आपल्या झूम मीटिंगमध्ये जर मोबाईलवर पाहत असाल तर खाली हेडफोन सारखं बटन दिसतं, त्याला क्लिक करा आणि जॉईन ऑडिओ असं क्लिक करा. यासोबतच आपल्या मोबाईलचा व्हॉल्यूम शक्यतो वाढवून ठेवा, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित ऐकू येईल. ठीक आहे सर. या विषयासंबंधाने 3 ऑक्टोबरला हा दर्जा जाहीर झाला, त्या दिवशीपासून तर आजपर्यंत जे काही वातावरण निर्माण झालेलं आहे त्याच्यामध्ये ज्या लोकांनी अभिजात दर्जा मिळावा म्हणून गेले 10 वर्ष शेवटच्या क्षणापर्यंत प्राणपणाने हा लढा लढला, त्यातले काही मोजके लोक होते अर्थात, पण त्यांच्या मागे संपूर्ण मराठी भाषिक समाज होता. त्यांचं प्रतिनिधित्व मराठीच्या व्यापक हितासाठी महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडी या माध्यमातून आम्ही गेले 10 वर्ष करतो आहे.
या 15 दिवसामध्ये, 15ही नाही, 10-12 दिवसामध्ये या विषयावरती ज्यांनी फार काही माहिती करून घेण्याची तसदी घेतली नाही, अभिजात भाषा अहवाल जो संकेतस्थळावरती 2014 पासून उपलब्ध आहे, तो सुद्धा कधी चाळण्याची तसदी घेतली नाही. फक्त आमच्यासारख्यांना विचारून हे म्हणजे काय, ते म्हणजे काय, यांनी काय होईल, त्यांनी काय होईल, आणि व्हॉट्सअपवर पाहून काय होईल, आणि इतर ठिकाणाहून आलेल्या लोकांच्या प्रतिक्रिया याच्या आधारे खूप लेखन केलं. समूह माध्यमांवरती चर्चा केल्या, काहींनी चकलस केली, टिंगलटवाळी केली, नेहमीप्रमाणे गांभीर्याने कुठलीही गोष्ट न घेण्याचा जो आपला स्वभाव आहे त्या पद्धतीने. काहींनी संदल वाजवले, पेढे वाटले, झेंडे उभारले, गुढ्या तोरण उभारण्याच्या गोष्टी केल्या. काहींनी आपल्या राजकीय स्वार्थासाठी या सगळ्या गोष्टींचा प्रचंड उपयोग करून घेत, आपल्यामुळेच फक्त हा दर्जा कसा आला, जे 10 वर्ष त्यांना कधीच कंठ फुटला नव्हता, म्हणजे जागचे हल्ले नव्हते हा दर्जा मिळवण्यासाठी, अशांनी तो खूप वास्तव वाजवून घेतला या 10-12 दिवसामध्ये. आणि जे हा लढा लढले, ज्यांनी तो दर्जा मिळवण्यामध्ये पडद्यामागे राहून सुद्धा खूप काही ज्या गोष्टी कराव्या लागतात त्या सगळ्या नीट केल्या, आणि मराठी भाषिकांचं एकूणच स्वाभिमान जागृत व्हावा, भाषेबद्दलचा अभिमान जागृत व्हावा, आणि जगातल्या 10व्या आणि देशातल्या 3ऱ्या क्रमांकाच्या या भाषेला जी अतिशय दुय्यम कमस्सलपणाची वागणूक केंद्र सरकार गेले 10 वर्ष दुर्लक्ष करून देत होतं, ती भावना दूर व्हावी. एक न्यूनगंड जो, आणि एक हतोत्साहित अशी जी कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा, की आपण काही करतो तरी काहीच होत नाही, ही जी भावना निर्माण झाली होती, ती सगळी दूर करण्यामध्ये हा दर्जा आल्यानंतर जो उत्साह आला, ज्या लोकांनी वाजवलं काही न करता, त्यांचे सुद्धा आम्ही आभार मानले आणि अभिनंदन केलं. ते याच्या करता की मराठी भाषा ही त्यांची पण आहे, आणि त्यामुळे त्यांना आनंद होणं हेच आम्हाला आवश्यक होतं आणि वाटत होतं, आणि तो झाला. हे या परिश्रमाचं खरं चीज आहे. म्हणजे आपल्याला मराठी भाषिक समाजातल्या लहान सहान माणसाला सुद्धा मला काहीतरी मिळालेलं आहे माझ्या भाषेच्या निमित्ताने, ही जी जाणीव झाली. आणि या भाषेच्या संबंधामध्ये ही विकासाची भाषा नाही, रोजगाराची भाषा नाही, या माध्यमाच्या, या भाषेतल्या शाळा सरकार बंद पडताय, या भाषेकडे दुर्लक्ष होत आहे, हिच्या सक्तीचा 10वी पर्यंतचा कायदा करून त्याच्यावर अंमल होत नाहीये, आणि जे जे सगळे मराठी कडे पाहण्याचा एकूण दृष्टिकोनच हा पूर्णपणे इंग्रजी धार्जिण्या सत्तेनी, राज्यकर्त्यांनी असा दुय्यम दर्जाचा करून टाकलेला आहे. आणि त्यातून जो एक मोठा न्यूनगंड, मग मराठी माध्यम घ्यायचंच कशासाठी, मराठीतून शिकायचंच कशासाठी, इथपर्यंत जो एक प्रचंड मोठ्या बहुजन पालकांचा, विद्यार्थ्यांचा असा एक मानसिक प्रभाव कॉर्पोरेट अर्थव्यवस्थेने राज्यकर्त्यांच्या हातात हात घालून निर्माण केला, त्याला प्रचंड मोठा शह मराठी भाषा विषयक, मराठी भाषिक समाजाचा स्वाभिमान जागृत करणं, आत्मसन्मान जागृत करणं यांनीच फक्त दिला जाऊ शकतो. आणि हा एका अर्थाने सांस्कृतिक राजकारणाचा भाग आहे. राजकारण म्हणजे फक्त सत्तेचं, पदाचं, लाभाचं, स्वार्थाचं, मोहाचं, एकमेकांवर कुरघोडी करण्याचं, एकमेकांचं कपडे फाडण्याचं ठिकाण नाहीये. राजकारण ही मानवी जीवनातली सर्वोच्च महत्वाचं असं केंद्र आहे की जे माणसाचा श्वास सुद्धा नियंत्रित करतं. त्यामुळे आधी राजकारण म्हणजे काय हे नीट न कळलेल्या लोकांनी, माझा राजकारणाशी संबंध नाही, मी तटस्थ आहे, मी अलिप्त आहे, हे सगळ्यात मोठं राजकारण आहे. ही भाषा बोलणारे जे असतात हे पूर्ण स्वार्थ केंद्री, स्वलाभ केंद्री या पद्धतीने आपलं राजकारण करत असतात. मराठीचे खरे शत्रू हेच आहेत. मराठीचे शत्रू इंग्रजी माणसं नाहीये, हिंदी नाहीये, आपणच आहोत, आपल्यातलेच लोक आहेत. पण मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा हा आम्ही अग्रक्रमाने का गेल्या 10 वर्षामध्ये प्रश्न हाती घेतला. हा लढा म्हणजे काय आहे, याचं यश म्हणजे काय आहे, त्याचे काय आयाम आहेत, ते आपण जरा आजच्या विषयात पाहणार आहोत. उद्याच्या विषयात त्याची दुसरी बाजू, की हे झालं, संपला एक मुद्दा, पुढे काय, याच्यावर आपण उद्या बोलू.
आज जे काही प्रश्न आपण पाठवलेले आहेत, जे मी वाचले, त्यातले बरेचसे विषयाच्या खूप बाहेरचे आहेत. काही विषयाशी जे संबंधित आहेत त्या प्रश्नांची उत्तरं माझ्या बोलण्यातून आपोआपच येणार आहेत. तरीही काही प्रश्न असले तरी आपण एक 8 वाजताच्या आधी 5-10 मिनिटं त्याच्यासाठी मोकळे ठेवू. परंतु उद्याही आज ऐकल्यानंतर उद्याही काही प्रश्न उपस्थित होतील, त्याचाही आपण उद्या विचार करू. उद्या वाटल्यास थोडा अधिक वेळ सुद्धा आपण घेऊ शकतो. उद्याचेही प्रश्न, आजचेही प्रश्न या पार्श्वभूमीवरती. ज्या प्रश्नांची उत्तरं आज आणि उद्याच्या व्याख्यानात मिळणार नाहीत, तेवढेच प्रश्न आपण उद्या चर्चेला घेऊ. अभिजात दर्जाच्या निमित्ताने ज्या ज्या लोकांनी जे जे काही लिहिलं, म्हणजे ज्यांना आनंद झाला त्यांनी तो व्यक्त केला, त्या सगळ्यांचा तो अधिकार आहे आणि त्यांनी तो व्यक्त केलाच पाहिजे. तो आनंद त्यांना तो झालाच पाहिजे, याच्यासाठी हा लढा होता. त्यामुळे त्या सगळ्यांचे आभार, त्या सगळ्यांचं अभिनंदन. पण ज्यांनी लेखन केलं त्याच्यातल्या अनेकांनी फार बेजबाबदारपणे लोकांपर्यंत नको ती माहिती अकारण पोहोचवली. कारण गेल्या 10 वर्षात आम्ही याच्यावर इतके वेळा लिहून झालंय, इतके वेळा बोलून झालंय, इतके लेख लिहिले आहेत, ते इतक्या लोकांपर्यंत पोहोचले आहेत समूह माध्यम असल्यामुळे त्या माध्यमातून वारंवार. पण त्याची कुठेही गांभीर्याने नोंद घेऊन त्याच्यावर चर्चा कोणी केली आहे त्यातल्या मुद्द्यांवर, असं मात्र दुर्दैवाने आढळत नाही. प्रत्येक जण आपल्या अकलेचे काहीतरी वेगळेच तारे तोडतोय. कोणी चकल्लस करतोय, कोणी टिंगल करतोय, कोणी कुठल्याही गोष्टीला ही बघा मराठी अभिजात भाषा असं करून एकमेकांना पाठवतोय. हा त्याचा त्याचा स्वभावाचा भाग आहे. हा काही फार महत्वाचा लक्ष देण्यासारखा विषय नाही. पण हे आपल्या समाजाची ही जी काही वैशिष्ट्य आहे ती सुद्धा नीट लक्षात घेतली पाहिजे. कुठून आला हा विषय, का आला हा विषय, कसा आला हा विषय, का वाढवला आपण तो, का आपण तो इतका लावून धरला, का त्याचा पाठपुरावा केला, का आपण केंद्राच्या, राज्याच्या, आपल्या खासदार आमदारांच्या, मंत्र्यांच्या, मुख्यमंत्र्यांच्या, आपल्या सगळ्यांच्या मागे लागलो, का आपण इतका छळ केला या सगळ्यांचा, कशासाठी, आणि का त्यांनी सगळ्यांनी मिळून आपल्याकडे घोर दुर्लक्ष केलं 10 वर्ष. जे आज आमच्यामुळेच हे सगळं आलं असं सांगतात आहे, यांची तोंड उघडली नव्हती त्या काळामध्ये. त्यांनी आपल्याला आता मी सांगताच आहे हळूहळू एक एक मुद्दा, पण आधी हे प्रामुख्याने लक्षात घेतलं पाहिजे. आमचे मित्र समूह संपादक दैनिक भास्करचे, त्यांनी भास्करच्या आजच्याच अभिव्यक्ती नावाचं त्यांचं एक पान असतं, त्याच्यावर हिंदीमध्ये फार अप्रतिम टिप्पणी या सगळ्या याच्यावर केलेली आहे. त्यातली सगळ्यात महत्वाची टिप्पणी त्यांनी ही केली की मराठी भाषा सन्मान सोहळा पंतप्रधानांच्या उपस्थितीत जो मुंबईत ताबडतोब राज्य सरकारने आयोजित केला घाई गर्दीने, त्या कार्यक्रमाला एखाद दुसरा अपवाद सोडता एकही मान्यवर मराठी लेखक साहित्यिक नाव घेण्यासारखे प्रतिष्ठित आणि ज्यांनी हा लढा लढला त्यांच्यापैकी कोणी उपस्थित नव्हते. ही नोंद त्यांनी घेतलेली एका हिंदी भाषिकाने घेतलेली आहे. ती फार महत्वाची. ही मराठी भाषिकाने घेतलेली नाही कुठल्या, हे लक्षात घ्या. हे खूप महत्वाची घटना आहे. ज्या मराठी भाषा सन्मान सोहळ्याचा घाई गर्दीने पंतप्रधानांच्या उपस्थितीमध्ये आपण काय केलं याचे टंके वाजले, त्याची कार्यक्रम पत्रिका मराठी भाषा विभागाने जी केली ती सुद्धा कशात केली, मराठीत केली. कोणत्या मराठीत केली, जिच्यामध्ये एकीकडे शिवरायांचे मोठमोठे पुतळे उभारायचे, कोसळलेले अजून मोठे करून दाखवायचे, आणि दुसरीकडे त्याच शिवरायांनी रूढ केलेला मराठीतला, त्या काळापासून रूढ झालेला मराठीतला पंतप्रधान हा शब्द जो सतत वापरला गेला प्राईम मिनिस्टर साठी, माध्यमांनी वापरला, आकाशवाणी, दूरचित्रवाणी माध्यमांनी, दूरदर्शननी, सगळ्यांनी रूढ केला. आपल्या अभ्यासक्रमांपासून तर प्रत्यक्ष व्यवहारापर्यंत या रूढ शब्दाला पूर्णतः फाटा देऊन मराठी भाषा विभागाने मराठीच्या सन्मान सोहळ्यामध्ये पंतप्रधानांच्या उपस्थितीतल्या, पंतप्रधानांना काय म्हटलं, प्रधानमंत्री. पंतप्रधान हा मराठी शब्द मराठी भाषा विभागाला वापरायचा नव्हता. मराठीचं
आधीच इंग्रजीकरण या राज्यकर्त्यांनी प्रचंड मोठ्या वेगाने चालवलेलं आहे. त्याच्यात आता त्याच्या हिंदीकरणाने दिल्लीश्वरांना प्रसन्न करण्याची त्यांची मराठीचा अवमान, हा काय मराठीचा सन्मान आहे की अवमान आहे? मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर अभिजात मराठीने रूढ केलेला पंतप्रधान हा शब्द गाळून त्या जागी प्रधानमंत्री हा शब्द रूढ करण्याचा हा जो अव्यापारेषु व्यापार आहे, याचा आम्ही निषेध केला. तरी करतो, पुन्हा पुन्हा करत राहू. राज्याच्या भाषा सल्लागार समिती समोर सुद्धा हा प्रश्न आणला गेला होता, गरज नसताना. इच्छा अशी होती की भाषा सल्लागार समितीने शासनाची जी इच्छा आहे की प्रधानमंत्री हा शब्द वापरला जावा, त्याच्यावर अंगठे उमटावे. नाही उमटवले आम्ही, बहुमताने नाही उमटवले. राज्य भाषा सल्लागार समितीने सुद्धा सरकारला ठणकावून सांगितलं की परंपरा जी आहे भाषिक आणि भाषेतले शब्द हे परंपरेने संकेताने रूढ होत असतात. कोणी लादल्याने रूढ होत नाहीत ते, तुम्ही कितीही लादले तरी. जो शब्दच मराठी भाषेने कधी स्वीकारला नाही, रूढ केला नाही, तो तुम्ही का लादता? तिचं हिंदीकरण का करायचंय तुम्हाला? काय हेतू आहेत तुमचे? राज्य भाषा सल्लागार समितीने सुद्धा राज्याला पंतप्रधान हाच शब्द, रूढ शब्द कायम ठेवण्याचा सल्ला दिलेला आहे. तो डावलून राज्यातल्या भाषागार सल्लागार समितीच्या तज्ज्ञांनी दिलेला सल्ला सुद्धा आणलाच कशाला? मग तो आमच्या समोर आणायचाच नव्हता ना. तो सल्ला सुद्धा डावलून, म्हणजे तज्ज्ञांचा सुद्धा अवमान करून मराठी भाषा विभागाने मराठी शब्द गाळून हिंदी शब्द वापरलेला आहे. मराठी भाषेच्या अभिजात दर्जाच्या 10 वर्षाच्या लढ्याच्या पार्श्वभूमीवरती मराठी भाषिक राज्याचं, मराठी शासनाचं हे वर्तन जे आहे ते आधी आपण नीट तपासलं पाहिजे. मराठी भाषिक समाजाने त्याचा निषेध केला पाहिजे. तुम्ही फक्त राजकारण आणि सत्ता केंद्र आणि त्यांना खुश करण्यापुरती मराठी भाषा वापरताय का? केवळ निवडणुकांपुरती तुम्ही मराठी भाषा वापरताय का? तेवढ्यापुरतं तुम्ही मराठीचं राजकारण करताय का? हे चालणार नाही. महाराष्ट्राला वेदकाळापासूनची भाषा साहित्य संस्कृतीची फार समृद्ध परंपरा आहे, जी तुम्ही नष्ट करताय अनेक मार्गांनी आणि जिच्या विरुद्ध आम्ही लढतोय. मराठीचं जे खच्चीकरण तुम्ही माध्यम म्हणून करता, तिच्या जागी जे इंग्रजीकरण करता, मराठी माध्यमांच्या शाळांचं खाजगीकरण करतात, दत्तकीकरण करतात, अदानीकरण करतात. शिक्षणातून, मराठी माध्यमाच्या शाळांमधून शिक्षण देण्यातून सरकार तुम्ही आपलं अंग काढून घेतात आणि जे शिक्षणाच्या उद्योगात फक्त गुंतवणूक करू शकतील, त्याचा नफा कमावून त्याच्यावर त्याचा उद्योग करून धंदा करू शकतील, त्यांचे हाती शिक्षण सोपवतात. म्हणजे मराठी माध्यमांच्या सगळ्या शाळा तुम्ही बंद करणार. पुढच्या वर्षीपासून तुम्ही सीबीएसई बोर्डाच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. म्हणजे काय केलंय? म्हणजे फक्त इंग्रजी माध्यमांच्या शाळा चालवणार का? सीबीएसई बोर्डामध्ये तुम्ही मराठी माध्यम देणार आहात का? एकीकडे 100 वर्षापासून मराठी भाषिक समाज आधुनिक ज्ञान, तंत्रज्ञान, विज्ञान, विकास, रोजगार, संधी यांची भाषा मराठी होण्याकरता एका अपारंपरिक मराठी विद्यापीठाची मागणी करते. ती पूर्णपणे केराच्या टोपलीत त्याचे आम्ही कायदे करून दिले, प्रस्ताव दिले, तरुप दिली, त्याच्यासाठी लढलो, आझाद मैदानात उपोषण केली, लोकांनी आंदोलन केली, सतत निवेदन पाठपुरावा सुरू आहे. आणि तरीही ती मागणी पूर्णपणे डावलून तुम्ही केवळ आपल्या मतांच्या राजकारणापुरतं, आणि ते सुद्धा त्याला महाराष्ट्र भाषा विद्यापीठ असं दिशाभूल करणारं नाव देऊन, केवळ साहित्याचं, विद्यापीठांमध्ये महाविद्यालय साहित्याचे विभाग असतात, त्याचाच विस्तार असलेलं एक विद्यापीठ रिद्धपूरला अमरावती जिल्ह्यात स्थापन करून दिलं. हे भाषेचं तुम्ही राजकारण करता मतं मिळवण्यापुरतं. आम्हाला कुठल्याही पक्षाच्या बाजूनी काम करायचं नाही, मतं मिळवायची नाही, राजकारणात निवडणुका लढवायच्या नाही. आम्हाला फक्त आमच्या भाषेचं जतन संवर्धन करायचं आहे. कारण हे राज्य मराठी भाषिकांचं 106 हुतात्म्यांचं बलिदान देऊन त्याच्याकरता तयार झालेलं आहे. याचं रोज रोज स्मरण करून द्यावं लागतं सरकारला याचं. आणि तरीही परिस्थिती आहे. आम्ही काय फक्त तुम्हाला मतं देण्यापुरते आहोत का नागरिक या देशाचे? तुम्हाला कशा करता निवडून देतो आम्ही? मराठी भाषेचं जतन संवर्धन करण्यासाठी. तुम्ही नेमकं उलट करत आहात.
दुर्लक्ष करता आहात पूर्ण तुम्ही सगळ्या तज्ज्ञांकडे. त्यांना काढून टाकता तुम्ही पूर्णपणे राज्य चालवण्याच्या निर्णय प्रक्रियेतून. मराठीचा अभिजात दर्जा हे एक प्रतीक आहे या सगळ्या गोष्टींच्या जतन संवर्धनाचं आणि मराठी भाषिक समाजाच्या उद्बोधनाचं. आम्ही तर आभारी आहोत केंद्राचे. 10 वर्ष त्यांनी मराठी भाषेचा अभिजात दर्जाचा प्रस्ताव अडवून धरला आणि दिला नाही दर्जा. धुतकारला 32 वेळा. केंद्र सरकारच्या संस्कृती मंत्रालयाने राज्यसभा लोकसभेमध्ये मिळून निवेदन दिली. प्रत्येक वेळेला जेव्हा प्रश्न आपण खासदारांच्या मार्फत उपस्थित करून घेण्याचा प्रयत्न केला, लेखी उत्तरांमध्ये प्रत्येक वेळेला एकच वाक्य उच्चारलं गेलं की द प्रपोजल इज अंडर ऍक्टिव्ह कन्सिडरेशन. ऍक्टिव्ह कन्सिडरेशन, नुसतंच कन्सिडरेशन नाही, बस म्हणजे मिळतोच आहे तो. 10 वर्ष तुम्ही आमची दिशाभूल केली, फसवणूक केली. आता तुम्ही का दिला? तुम्ही केवळ आणि केवळ तुमच्या राजकीय कारणांसाठी दिला. तरीही आम्ही तुमचं अभिनंदन केलं, आभार मानले, कुठल्याही कारणासाठी का होईना. पण तुम्हाला मराठी भाषिक समाजाने 10 वर्षाच्या या लढ्यानंतर हा दर्जा देण्या इतकं बाध्य केलं. हा मराठी भाषिक अभिजात दर्जाच्यासाठी समाजाने लढलेल्या लढ्याचं खरं यश आहे. याच्यासाठी लढा उभा केला होता. जी राजकीय इच्छाशक्ती केंद्रामध्ये, राज्यामध्ये, आपल्या राज्य सरकारांमध्ये, आपल्या कॉर्पोरेटर पासून, मंत्र्यांपासून, आमदार खासदार पासून, मंत्रिमंडळापासून सगळ्यांमध्ये नाहीये कोणत्याही पक्षाच्या, ती निर्माण व्हावी, त्यांचंही उद्बोधन प्रबोधन व्हावं, जे या 10 वर्षामध्ये आम्हाला या सगळ्यांचं करता आलं. समाजातल्या सगळ्या घटकांचं, सगळ्या स्तरांचं हे आयाम आहेत अभिजात दर्जाच्या या 10 वर्ष चाललेल्या सततच्या लढ्याचे. याचे लाभ काय आहेत वगैरे ते आपण उद्या पुन्हा चर्चा करू त्याच्यावरती. त्या प्रश्नांची उत्तर उद्या बघू, आज नाही. आज फक्त हे आयाम जे आहेत ते आधी लक्षात घेतले पाहिजे की हा दर्जा कशासाठी होता. याच्यासाठी होता मराठी भाषिक समाज जो पूर्णपणे मराठीच्या संबंधामध्ये हतबल, हतोत्साहित, आणि या भाषेची आपल्याला जवळजवळ काही उपयोगिताच नाही, हे राज्यकर्त्यांनी जे गळी उतरवलं, विशेषतः बहुजन समाजाच्या आणि त्यांच्या उद्बोधनासाठी. कोणाची ही भाषा अभिजात भाषा? ज्या लोकांना अभिजात या शब्दाचे अर्थ माहित नाहीत आणि जे केवळ अभिजात आणि अभिजन कशी अभिजातता जोडतात आणि त्यांच्या दृष्टीने अभिजातता म्हणजे अभिजनांची ठेकेदारी आहे, मक्तेदारी आहे, हे तेच सिद्ध करून देतात. त्यांना ना भाषेचा इतिहास माहित आहे, ना बहुजनांच्या सांस्कृतिक कर्तृत्वाचा इतिहास माहित आहे. या देशातल्या कोणाची आहेत रामायण महाभारत? कोणी लिहिलेली आहेत? कोणत्या वर्गाची आहेत? कोणत्या समाजाचे आहेत लेखक? कधी विचार करतो का आपण याचा? बहुजन समाजाचं या देशातल्या भाषा, साहित्य, संस्कृतीच्या उन्नयनामध्ये, जतन संवर्धनामध्ये सगळ्यात मोठा वाटा त्याचा आहे. अभिजन म्हणजे कोण? उच्चभ्रू वर्ग फक्त, राजसत्तेच्या भोवती घोटाळणारा किंवा त्याचा सत्य केंद्रांचा लाभार्थी असलेला. तो किती असतो? तो नेहमीच मुठभर असतो. त्यांची नसते भाषा, साहित्य, संस्कृती. पण महाराष्ट्रामध्ये हे राज्य निर्माण झाल्यापासून भाषा, साहित्य, संस्कृती ही जणू केवळ या मुठभर लोकांची आहे आणि बहुजनांची नाही. त्यामुळे आपला त्याच्याशी काही संबंध नाही, हेच रुजवलं गेलं. ही जी सामंतवादी, बहुजन सामंतवादी विचारसरणी आहे, इनी बहुजन समाजाला मराठी भाषा, साहित्य, संस्कृती पासून पूर्णपणे तोडल्यामुळे तिच्या अभिव्यक्ती क्षमतेवरती, तिच्या आत्मविश्वासावरती, तिच्या अभिव्यक्तीवरती, तिच्या आकलनावरती, तिच्या कल्पकतेवर, सर्जनशीलतेवर, विचार करण्यावर प्रचंड मोठे दुष्परिणाम झालेले आहेत. याला जबाबदार कोण आहे? अभिजन? मुठभर उच्चवर्णीय, उच्चवर्गीय? कोणाची सत्ता आहे महाराष्ट्रामध्ये गेले 64 वर्ष? अभिजनांची? मुठभर उच्च जातींची? मग जर बहुजन सत्ता या राज्यामध्ये 64 वर्ष राज्य करते आहे, तरी मग बहुजनांच्या मराठीला अभिजात दर्जा मिळायला 10 वर्षाचा लढा चालला, त्यात ते सामील का नाही आहेत? कुठेच त्यांचं अस्तित्व या लढ्यात का दिसत नाही?
पाठपुरावा कोणी केला? आम्ही केला. आम्हीच तर अनौपचारिक पाठपुरावा शासकीय पाठपुरावा समिती आहोत. तुम्ही कोणती शासकीय पाठपुरावा समिती नेमता तोंडी लावायला? ती सुद्धा केव्हा नेमता? 10 वर्ष आम्ही सतत पाठपुरावा करण्याच्या पार्श्वभूमीवरती. घ्या एकदाची ही समिती. कोणाला नेमता त्याच्यात? मुख्यमंत्री नाही, मराठी भाषा मंत्री नाही, एक खासदार आमदार नाही, कोणी राज्याचा एकही प्रतिनिधी नाही. तुमचे तुम्ही तेच काय ते पहा तुमचं तुम्ही. या पद्धतीने देऊन टाकली ती एक समिती. करा आता पाठपुरावा तुम्ही. पाठपुरावा आम्ही करतोच आहे, तुम्ही काय सांगता आम्हाला करायला? आम्ही तर तुम्हाला करायला सांगत होतो ना केंद्राकडे. तुम्ही किती केला? याचे उत्तर तुम्ही कधीच दिले नाही. आम्ही किती पत्र तुम्हाला लिहिली, त्या पत्राची उत्तर तुम्ही का देण्याचं टाळता? केंद्र सरकार असो की राज्य सरकार असो. या लढ्याची सुरुवात म्हणजे मराठीचा अभिजात दर्जा हा एका व्यापक विचारव्यूहाचा भाग आहे. हा एकमेव अग्रक्रम नाहीये. आझाद मैदानावरती मराठीच्या भल्यासाठी या व्यासपीठातर्फे 2018 साली जेव्हा आम्ही 1,000 लोक गोळा करून मराठीतले मान्यवर लेखक, विचारवंत, कलावंत, कार्यकर्ते, संस्था या सगळ्या पहिल्यांदा मराठीच्या प्रश्नांवरती, समस्यांच्या संबंधामध्ये तोपर्यंत ज्या काही संस्थांनी केलेले ठराव होते, मागण्या होत्या, सूचना होत्या, निवेदन होती, या सगळ्यांचा पाठपुरावा आम्ही करतोय. गेले 10 वर्ष झाले. कोणाचेही असो, कोणत्याही संस्थेने केलेल्या मागण्या, सूचना असो, ठराव असो, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे असो, विभागीय साहित्य संस्थांचे असो किंवा अन्य संमेलनांमधून आलेल्या मागण्या असो, या सगळ्या मागण्यांचा मराठीच्या संबंधातलं पाठपुरावा करणार व्यासपीठ म्हणून मराठीच्या भल्यासाठी व्यासपीठाने निर्माण केलं होतं. त्याच्याही आधी मागे जात थोडस आपण समजून घेतलं पाहिजे. 2010 या वर्षी महाराष्ट्राने सांस्कृतिक धोरण आणलं, ज्याची आजपर्यंत काडीचीही अंमलबजावणी झालेली नाही. एक पैसाही अंदाजपत्रकामध्ये गेल्या 14 वर्षात त्याची तरतूद केली गेली नाही. हे आम्ही 1400 वेळा सरकारला सांगून झालं, लिहून झालं. त्याच्या अंमलबजावणीसाठी कुठलीही यंत्रणा स्वतंत्र शासनाचं नाही, ती सुद्धा आम्ही सुचवून झाली. राज्य सांस्कृतिक विकास मंडळ आणि विभागीय सांस्कृतिक मंडळ, त्याची आम्ही 1000 वेळा स्मरणपत्र देऊन झाली, पाठपुरावा करून झाला, आठवण करून झाली, त्यावर लिहून झालं, बोलून झालं, सगळं करून झालं. त्या 2010 सालीच हे का आलं होतं सांस्कृतिक धोरण, हे सध्या नीट समजून घेतलं. हे याकरता आलं होतं की महाराष्ट्र आणि गुजरात एकाच वेळेला दोन राज्य झाली. गुजरातनी त्यावेळेला त्यांच्या राज्यासाठी सांस्कृतिक धोरण आणलं होतं. म्हणून महाराष्ट्राने घिसाड घाईने एक सांस्कृतिक धोरण आणण्याचा निर्णय घेतला. आदर्श कोण? गुजरात राज्य महाराष्ट्रासाठी. महाराष्ट्र हे देशातलं सगळ्यात आदर्श राज्य होतं एकेकाळी. बंगाल आणि महाराष्ट्र सगळ्यात आदर्श राज्य होती भाषा, साहित्य, संस्कृतीच्या संबंधामध्ये. त्या धोरणाच्या संबंधामध्ये नेमल्या गेलेल्या ज्या समित्या होत्या, त्यात कटाक्षाने संस्कृतीचे अभ्यासक, संस्कृती तज्ञ, भाषा अभ्यासक, विभागीय सांस्कृतिक म्हणजे सांस्कृतिक संस्थात्मक विश्व महाराष्ट्रातलं प्रचंड समृद्ध आहे गेल्या 150 वर्षातलं. त्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व टाळून, विभागीय प्रतिनिधित्व टाळून, सरकारला वाटले ते 4-5 लोक नेमून एक मसुदा तयार करून घेतला गेला, तो पाठवला गेला, सूचना मागितल्या गेल्या, त्यावर प्रचंड गदारोळ सांस्कृतिक विश्वात निर्माण झाला सगळ्या विभागात महाराष्ट्रातल्या. त्याच्यावर मोठमोठ्या परिषदा झाल्या, चर्चासत्र झाली, निषेध झाले, त्याचे ठराव झाले. आणि त्या सगळ्यांमधून ज्या काही सूचना जमा झाल्या ते 100-150 पानांच्या सूचनांचं बाळ आम्ही सगळ्यांना पाठवलं. भारताच्या राष्ट्रपतीपासून, खासदारांपासून, आमदारांपासून तर सरकारांपर्यंत. विजय दर्डा नावाच्या एका खासदारांनी त्यावेळेला तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना पत्र लिहून कळवलं, या मंडळींनी याचा जेवढा विचार अभ्यास शास्त्रशुद्ध पद्धतीने केलाय तेवढा आपण कोणी केलेला नाहीये, त्यामुळे याची दखल घेतली गेली पाहिजे.
त्यानंतर फौजिया खान नावाच्या तेव्हाच्या सांस्कृतिक मंत्र्यांचं पत्र आलं होतं की या धोरणात म्हटल्याप्रमाणे 5 वर्षांनी जेव्हा पुनरीक्षण समिती नेमली जाईल तेव्हा याचा विचार केला जाईल. म्हणजे तेव्हा ते टाळलं. त्याच्यावर माझं पुस्तक आहे 350 पानाचं तयार झालेलं. पुण्याच्या अनुबंध प्रकाशकांनी जे आता आपल्या संस्थापक संचालक आहेत आपले अनिल कुलकर्णी, त्यांच्या अनुबंध प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. ज्याला रुची असेल त्यांनी जरूर मागवून ते वाचावं. त्याच सुमारास अभिजात दर्जा मिळण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या. कारण 2004 पासून जयपाल रेड्डी असताना पहिल्यांदा केंद्राने ही योजना आणली होती अभिजात दर्जा देण्याची. 2004 ते 2014 या 10 वर्षाच्या काळामध्ये 2014 ते 24 एकाही भाषेला दर्जा मिळालेला नाही. लक्षात घ्या, सध्याच्या विद्यमान केंद्र सरकारच्या 2 राजवटींमध्ये 2004 ते 2014 या युपीएचा काळ होता. त्या काळामध्ये ही जी योजना आली त्यामध्ये 6 भाषांना पहिला दर्जा तमिळला मिळाला. कारण करुणानिधी सारखा अत्यंत बळकट प्रमुख तिथे होता आणि त्यांनी ठामपणे सांगितलं की तुम्हाला जर आमचा पाठिंबा हवा असेल तर तामिळला आधी भाषेचं महत्व किती असतं हे राज्यकर्त्यांना कसं पटावं लागतं याचं तमिळ करुणानिधी आणि तमिळनाडू हे महत्वाचं उदाहरण आहे. त्याच्यावर पुन्हा वेगळं बोलावं लागेल आपल्याला. त्याची कारणही फार वेगळी आहे. त्याच्यावर लिहूनही झालंय मी अनेकदा. पुन्हा बोलून या विषयावर. हे जे करुणानिधी सांगू शकलं, हे जे डीएमके सांगू शकलं केंद्राच्या सत्तेला ठणकावून, हे तर महाराष्ट्रांच्या राज्यकर्त्यांच्या स्वभावातच नव्हतं. आजही नाहीये. का नव्हतं? एवढी दिल्ली शरणता महाराष्ट्र राज्याने निर्माण झाल्यापासून जी स्वीकारलेली आहे तिचा परिणाम हा झालेला आहे की मराठी माध्यम क्षीण होत चाललेला आहे 64 वर्षामध्ये त्याची उन्नती होण्यापेक्षा. हा लढा त्याच्यामुळे उभारावा लागतोय भाषा साहित्य संस्कृतीचा. त्याच वेळेला या 6 भाषांना हा जो दर्जा मिळत होता तेव्हा या विषयावरती चर्चा सुरू झाली, लिखाण सुरू झालं, बोलणं सुरू झालं, सरकारला सांगणं सुरू झालं की मराठीला सुद्धा अभिजात दर्जा मिळाला पाहिजे. तेव्हा कुठे 2012 साली पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्या अभिजात दर्जा मिळावा यासाठी अभ्यास करण्यासाठी एक समिती नियुक्त झाली रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली. त्यात हरी नरके आणि अजून बरेच 5-7 लोक महत्वाचे होते. त्या समितीमध्ये प्रामुख्याने आमचे दिवंगत मित्र हरी नरके यांनी प्रचंड परिश्रमाने त्यांची साधी नामोल्लेख सुद्धा सरकारच्या एवढ्या मोठ्या सन्मान सोहळ्यामध्ये कुठे आला नाही. काय सरकारला किंमत आहे या सगळ्या गोष्टींची? ज्या माणसाने हा अहवाल आपला पाठीचा मान मोडून, पाठीचा कणा मोडून, तब्येत खराब झाली त्या माणसाची आणि आता हयात नाही, प्रचंड मेहनत करून हा अभिजात भाषाचा अहवाल या समितीने तयार केला. 2013 साली तो जो अहवाल आहे, ही जी समिती होती त्या समितीने तयार केलेला हा 14 साली केंद्राकडे आपला राज्याचा अहवाल गेला. त्याच वेळेला उडियाचा अहवाल गेला होता. उडियाचा आपल्या 6 महिने आधी गेला, आपला 6 महिन्यानंतर गेला. उडियाला दर्जा मिळाला आधी आपल्या. त्याचं कारण केंद्राला उडिया कळत नाही हे माहित होतं, त्यामुळे त्यांनी तो अहवाल इंग्रजीतच सादर केला होता. आपल्याला त्याचा इंग्रजी करायला 6 महिने विलंब लागला. 2014 पासून ज्या वेळेला हा अहवाल तिथे सादर झाला, या योजनेची जी काही कार्यपद्धत आहे त्याप्रमाणे केंद्राचं जे संस्कृती मंत्रालय आहे त्याच्या अंतर्गत ते एक तज्ञांची समिती नेमतात.
त्या समितीने हा अहवाल तपासायचा असतो आणि हा दर्जा द्यायचा की नाही, त्या लायकीची आहे की नाही भाषा, हे ठरवायचं असतं. 2015 साली साहित्य अकादमी मध्ये त्या तज्ञ समितीची सभा झाली आणि हा दर्जा दिला गेला पाहिजे अशी शिफारस त्या समितीने केली. 2015 2015 ची ही शिफारस 2016 साली मी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचा अध्यक्ष झालो. त्यावेळेला आम्ही जे काही मराठी विषयक सगळे प्रश्न, आमचे समस्या, मागण्या, सूचना, निवेदन, हे सगळं सगळ्यांनी केलेलं जे काही साचलं होतं अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या आणि संमेलनातल्या ठरावांसकट, या सगळ्यांना मोठ्या प्रमाणावरती चळवळीचे रूप देण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला. हे सगळे प्रश्न महामंडळाच्या व्यासपीठावरून ठराव रूपाने, संमेलनांमधून, आणि त्याला मला सगळ्यांनी प्रचंड सहकार्य केलं. भारतातल्या 10 संस्थांचं हे महामंडळ आहे. महाराष्ट्रातल्या 4 घटक संस्था, बाहेरच्या 6, 5 संलग्न आणि 5 समाविष्ट आणि 1 संलग्न, 6, अशा 10 संस्था. त्यामुळे हे अखिल भारतीय आहे. या सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं. 2018 साली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे बडोद्याला झालं, त्यामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री आणि मराठी भाषा मंत्री त्या संमेलनाने ठराव केले, त्याच्या आधी केलेली होती, तिथे पुनरुक्ती केली या दर्जाच्या संबंधातली. आणि जो काही पाठपुरावा सुरू होता त्याच्यावर सरकार काहीच तोंड उघडत नव्हतं, काहीच घडत नव्हतं. त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती त्या संमेलनामध्ये याचा दबाव निर्माण करण्यात आला. तिथे राज्यांनी, मुख्यमंत्र्यांनी, मराठी भाषा मंत्र्यांनी सगळ्यांनी जाहीर आश्वासनं दिली. आमच्या 2 मागण्या होत्या. एक, जर पंतप्रधानांकडे ही फाईल पडून आहे पण जर तो दर्जा मिळत नाहीये तर आम्हाला घेऊन चला, तुम्ही नेतृत्व करा आमचं, आमचा एक प्रतिनिधी मंडळ घेऊन चला. आम्हाला आश्वासित करण्यात आलं की महिन्याभराच्या आत हे प्रतिनिधी मंडळ देण्यात येईल. 6 वर्ष झाली, आजपर्यंत कधीही हे आश्वासन कोणीही पूर्ण केलं नाही. त्याचा आम्ही सतत पाठपुरावा करत राहून, स्मरण करून देत राहून वारंवार. तत्कालीन मराठी भाषा मंत्र्यांनी विधान परिषदेमध्ये आमची दुसरी मागणी होती की मराठी भाषा हा कोणती एका विशिष्ट राजकीय पक्षांची मक्तेदारी नाहीये. सगळे आमदार खासदार, 48 खासदार दिल्लीत मराठीचे आहेत, 288 आमदार आहेत, एवढे आपले नगरसेवक आहेत, आपल्या सगळ्या जिल्हा परिषद आहेत, नगर परिषद आहेत. आम्ही सगळ्यांना आवाहन केलं होतं की तुम्ही ठराव करा. अनेकांनी केले, पाठवले शासनाकडे, केंद्राकडे, संस्थांनी केले, समूहांनी केले, व्यक्तींनी केले. खूप प्रचंड साथ दिली लोकांनी या लढ्यामध्ये. विधान परिषदेमध्ये मराठी भाषा मंत्र्यांनी सर्वपक्षीय प्रतिनिधी मंडळ नेण्यात येईल हे जाहीर आश्वासन दिलेलं त्यांच्या रेकॉर्डवर आहे. नोंद असेल त्याची कामकाजामध्ये. त्याचा आम्ही सतत पुन्हा आठवण करून देत राहिलो, त्याचा पाठपुरावा करत राहिलो. कधीही आजपर्यंत हे सर्वपक्षीय प्रतिनिधी मंडळ कोणत्याही पक्षाच्या कोणत्याही राज्यकर्त्यांनी, कोणत्याही सत्तेने नेलं नाही, कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी, कोणत्याही मराठी भाषा मंत्र्यांनी. हे काय सांगतायत मोठमोठ्यांनी आम्ही काय केलं? काहीच केलं नाही तुम्ही, हे आम्ही सांगतोय ना. इतिहास आहे हा, तुमच्या दरबारी नोंद आहे आमच्या पत्रांची. त्याचं तुम्ही उत्तर दिलं नाही ही पण नोंद आहे. तरी तुम्ही कसं काय सांगू शकता तुम्ही काय केलं? तरी दर्जा कसा मिळाला? हा महत्वाचा मुद्दा आहे. मिळाला ना. मराठी भाषिक समाजाचा जो दबाव आम्ही 10 वर्ष निर्माण केला आणि ही 10 वर्षाची तुम्ही आम्ही त्याकरता आम्हाला अडवून धरलं, त्याच्याबद्दल आम्ही उपकृत आहोत. कारण त्यामुळे हा दबाव निर्माण करता आला, मराठी भाषिक समाजाचं उद्बोधन प्रबोधन करता आलं, लावून धरता आला केंद्राकडे, तुमच्याकडे, सगळ्यांकडे. मोठं शिक्षण भाषेचं, मराठी भाषे संबंधातलं मोठ्या स्वाभिमान जागृतीचा हा लढा 10 वर्ष चालवता आला. त्याबद्दल आम्ही त्याच्याही बद्दल आभारीच आहोत तुमचे, अडवणूक केल्याबद्दल. कारण अडवणूक केली नसती
तर आम्हाला हा पाठपुरावा करण्याची 10 वर्ष संधी मिळाली नसती. सगळ्यात मोठी अडवणूक तर केंद्राने केली, आणि केंद्राच्या अडवणुकीला राज्यांनी पाठिंबा दिला, कारण राज्य सरकार कधीही ठामपणाने. आम्ही तर म्हटलं होतं की जंतर मंतरवरती मुख्यमंत्र्यांनी कोणत्याही पक्षाचे असो बसावं, लाक्षणिक कुपोषणाला 1 दिवसाच्या. आम्ही सगळे येतो ना तिथे, आमच्या खर्चाने येतो, पैसे राज्याकडून नाही मागणार आम्ही, आमच्या पेन्शन मधून खर्च करून येऊ. करा तर खरी तुम्ही नेतृत्व आमचं, का नाहीये तुमची इच्छाशक्ती? मराठी भाषिक राज्याचं नेतृत्व करताय ना तुम्ही, नाही केलं तुम्ही काहीच याच्यातलं. काय सांगताय तुम्ही काय केलं? यातलं काहीच केलं नाही आम्ही सांगतोय. तुम्ही सांगा की आम्ही म्हणतोय ते खोटं आहे, तुम्ही म्हणता तेच फक्त खरं आहे. नाही आहे खरं ते, तसं काय करणार? ठीक आहे, तुम्ही तुमचं राजकारण करा, आम्हाला त्याशी काहीच घेणं देणं नाही. आम्ही कोणतंच राजकारण करणार, आम्ही काही मराठीच्या प्रश्नावर निवडणुका लढवायला उभे नाही आहोत, राहणारही नाही आहोत. ते काम तुमचं आहे, तुम्ही करताय, आणि तेवढ्याच पाठी करताय तुम्ही फक्त मराठी भाषेचं जे काही करताय ते. त्याच्या पलीकडे तुम्हाला मराठी भाषेची त्या शाळा जगल्या काय, मेल्या काय, बंद पडल्या काय, काहीच देणं घेणं नाही. कोणताही पक्ष असो महाराष्ट्रामध्ये सत्तेवरती, भाषा साहित्य संस्कृती हा कधीही त्यांच्या अग्रक्रमाचा प्रश्न राहिलेला नाही. शेवटच्या सुद्धा प्रायोरिटी अग्रक्रमाचा प्रश्न उरत नाही त्यांच्या डोक्यात. इतकं दुर्लक्षणीय पद्धतीने त्याच्याकडे बघितलं जातं. मराठी भाषा मंत्र्याच्या, शिक्षण मंत्र्याच्या, शालेय शिक्षण मंत्र्याच्या चेंबरच्या बाजूला शिक्षकांनी आंदोलनकर्त्या पाठवलेली कितीतरी पोस्टकार्ड रद्दीत पडल्याच्या बातम्या येऊन गेल्या, त्याच्यावरही आम्ही पत्र पाठवली, त्याचं उत्तर नाही आलेलं, फोटो सहित आलेली होती. एवढी दुरवस्था मराठीची करणारे तुम्ही मराठी भाषेचे सन्मान सोहळे साजरे करता? किती विसंगती आहे. पण या लढ्याचा सगळ्यात मोठा आयाम हा आहे की मराठी भाषिक समाजाचा नसलेला एक दबाव गट जो पूर्णतः अनुपस्थित होता, तो निर्माण करता आला. साताऱ्यामध्ये इथले आमदार, मी मराठी साहित्य महामंडळाचा अध्यक्ष असताना महाराष्ट्र साहित्य परिषद पुण्याच्या लोकांनी अभिजात दर्जासाठी पंतप्रधानांकडे 5 लाख आपण पत्र पाठवू असा एक संकल्प केला होता. तो अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने उचलून धरला, आणि महामंडळाने ते आपलं काम म्हणून सगळ्या मराठी भाषिक समाजाला आवाहन केलं. त्या पत्राचे मसुदे पुरवले. मराठीच्या व्यापक हितासाठी चळवळ जी आहे, आमची मराठीच्या भल्यासाठी ही चळवळ आम्ही आधी 26 संस्थांची, महेश केळुसकर, दीपक पवार, आमचे मसूरकर, चंद्रशेखर कुकले आणि श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी मिळून जी उभी केली होती. मराठीच्या अभिजात दर्जासहित अनेक प्रश्न, समस्या, मागण्या या संबंधामध्ये, त्यातून आझाद मैदानावरचं ते ऐतिहासिक आंदोलन घडलं होतं. आणि आमच्या सगळ्यात ज्येष्ठ मधु मंगेश कर्णिक म्हणून त्याचं नेतृत्व आम्ही त्यांच्याकडे दिलं होतं सर्वानुमते. अनेकांचा विरोध होता, तरी सुद्धा सर्वात ज्येष्ठ म्हणून त्यांच्याकडे सोपवलं आम्ही न करता. आमचं जे प्रतिनिधी मंडळ तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडे गेलं, तिथे पहिलं वाक्य त्या प्रतिनिधी मंडळाचं हे सांगण्यात आलं, जे प्रचारित आहे सगळीकडे, ज्याच्यावर आमच्या महेश केळुसकरांनी, दीपक पवारांनी लिहून झालेलं आहे. मराठी राज्यातलं मराठी वर्तमान हा संपादित केलेला मी जो ग्रंथ आहे ग्रंथालीसाठी, त्याच्यात त्यांच्या केळुसकरांच्या लेखातही ते सगळे उल्लेख व्यवस्थित आलेले आहेत. पहिलं वाक्य होतं की आम्ही आंदोलन करायला नाही, हस्तांदोलन करायला आलो आहोत. आम्ही नव्हतो आलो ना हस्तांदोलन करायला, थोडी बसलो होतो आम्ही आझाद मैदानावरती, आंदोलनच करायला बसलो होतो. तुम्हाला कोणी सांगितलं होतं हस्तांदोलन करायला तिथे जाऊन? तिथेच गारज झालं मराठीच्या भल्यासाठी हे व्यासपीठ. आणि म्हणून आम्ही हा लढा मराठीचा पुढे चालवण्यासाठी, महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडी तर 2010 तो स्वतंत्र विषय, त्याच्यावर मी पुन्हा केव्हा तरी बोलेन. पण त्यावेळेला सांस्कृतिक धोरणाच्या संबंधात सरकारने जी काही घिसाडगाई केली आणि सगळ्यांना वगळून जे काही लादलं धोरण, त्याच्या विरोधात जो असंतोष निर्माण झाला, त्यातून 200-250 सांस्कृतिक संस्थांची उभी झालेली ती आघाडी होती. आणि आधी सगळा हा पाठपुरावा केवळ एकट्या तिच्याच मार्फत चाललेला होता. त्यानंतर मग अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ, मग हे मराठीच्या भल्यासाठी व्यासपीठ, आणि आता मराठीच्या व्यापक हितासाठी आणि महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडी यांच्यातर्फे हा चाललेला आहे.
40 संस्था एकत्र करून याच मंडळींनी नव्याने मराठीच्या व्यापक हितासाठी चळवळ उभी केली. त्यात 60-70 मान्यवर लोक कार्यकर्ते सुद्धा आहेत. हा लढा या व्यासपीठांवरून लढला जात गेला आहे. ही जी 5 लाख पत्र पाठवण्याची संकल्प मोहीम होती, त्याची सुरुवातच श्रीपाद भालचंद्र जोशी आणि तत्कालीन तिथले आमदार साताऱ्याचे विनोद कुलकर्णी, किशोर बेडकिहाळ यांचा त्यात पुढाकार होता. परवाच विनोद कुलकर्णींनी त्याची आठवण म्हणून तो फोटो मला पाठवलाय व्हॉट्सअपवरती. त्या पोस्ट पेटीमध्ये 25,000 पत्र त्या दिवशी टाकतानाचा. कोणाला जर पुरावा पाहिजे असेल त्यांनी मागावा, आम्ही उपलब्ध करून देऊ. तिथून ही जी मोहीम सुरू झाली, म्हणजे खरा वेग जो आला अभिजात दर्जाच्या लढ्याला, तो तिथून आला. आणि मग मराठीच्या भल्यासाठी व्यासपीठामध्ये जे अनेक संस्था समूह आहेत, त्यांनी आपापल्या संस्थांतर्फे, समूहातर्फे, गटातर्फे, नगर परिषदांनी, जिल्हा परिषदांनी, शाळांनी, महाविद्यालयांनी त्यांच्या त्यांच्या पातळीवर अनेकांनी जे काही ठराव करत या प्रचंड मोठ्या प्रमाणात किमान 1,00,000-1.5 लाख पत्र ही पंतप्रधान कार्यालयात गेल्याची तर पोचपावती महाराष्ट्र साहित्य परिषद पुण्याकडे झालेली आहे. एवढा प्रचंड दबाव निर्माण केल्यानंतर सुद्धा 12 कोटी मराठी भाषिक जनतेच्या भावनांशी 10 वर्ष केंद्र सरकार खेळत राहिलं आणि राज्य सरकार त्या खेळवत राहणाऱ्या केंद्र सरकारला ठामपणे काहीही बोलण्यास असमर्थ होतं. त्यांची राजकीय इच्छाशक्ती इतकी क्षीण होती, उठून उभं राहायला कोणीच तयार नव्हतं. अनेक मार्गांनी एखादी गोष्ट जर करायची असेल तर ती अनेक मार्गांनी करावी लागते. या सगळ्यांमध्ये प्रचंड मोठी साथ जशी मराठी भाषिक समाजाच्या या सगळ्या संस्था समूहांनी दिली, तशीच मराठी वर्तमानपत्रांनी आणि वाहिन्यांनी सुद्धा दिली. सध्याच्या काळामध्ये या वाहिन्या या विषयावरती पूर्णतः अनुपस्थित असल्या काही वर्षांपासून, तरी त्या काळामध्ये सगळ्या वाहिन्या अत्यंत सक्रिय होत्या. वर्तमानपत्र तर अजूनही आहेत. हा सगळा लोकलढा मराठी भाषेचा हा अधिक बळकट करण्यामध्ये अनेक वृत्तपत्रांनी महिना महिना मोहीम चालवली आहे. खूप मोठं योगदान आहे त्यांचे. हा लढा आमचा अधिक बळकट करण्यामध्ये, आमच्या मागे उभं राहण्यामध्ये, लोकांपर्यंत हे सगळं पोहोचवण्यामध्ये, त्यांच्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये असे खूप आयाम आहेत या लढ्याला. अनेकांचा सहभाग आहे. हे काही एकट्याचं काम नाहीये, हे कार्यकर्त्यांचं काम आहे. हा कार्यकर्त्यांनी लढलेला लढा. जसा संयुक्त महाराष्ट्र हा कोणीही उपकारात दिलेला नाहीये दानामध्ये. हा शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कामगारी, मध्यम वर्ग, नोकरदार वर्ग, विचारवंत, पत्रकार, वकील, संपादक, शाहीर यांनी चालवलेला लढा होता. कोणत्याही राजकीय पक्षाने नव्हता एखाद्या. आणि ज्या पक्षाची सत्ता आली आणि ज्यांची आता सत्ता आहे त्यांचा पूर्व पक्ष हे तर अनुपस्थितच होते त्या लढ्यामध्ये. तो लोकलढा होता, लोकांचा लढा होता. हाही अभिजात दर्जाचा लढा, हा त्याचाच विस्तार आहे. ज्यासाठी हे राज्य निर्माण झालं त्या भाषेचं जतन संवर्धन होत नाहीये, तिला दर्जा मिळत नाहीये, तिची प्रतिष्ठा घालवली जाते आहे, आणि तरीही राज्यकर्ते मूग गिळून बसतात. आणि हा दर्जा मिळाल्यावरती फक्त त्यांना कंठ फुटतो की त्यांनी काय केलंय सांगण्याचा. त्यांनी काही केलेलं नाही. विरोधी पक्ष सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर 10 वर्ष सक्रिय होता असं समजायचं कारण नाही. 2019 साली आम्ही महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीतर्फे मराठीच्या व्यापक हितासाठी आम्ही एक आमचे दत्ताबाळ सराफ जे आहेत यशवंतराव चव्हाण केंद्राचे मुंबईतले, त्यांच्या सहकार्याने आम्ही त्यावेळेला भाषा साहित्य माझा पक्ष म्हणजे भाषा साहित्य संस्कृती माझा पक्ष माझी भूमिका असा एक सर्वपक्षीय दिवसभराच्या चर्चासत्राचा एक योजना आखली होती. दुर्दैवाने ती फलद्रूप झाली नाही. त्यावेळेला आम्ही सगळ्या पक्षाच्या प्रवक्त्यांना, प्रमुखांना पत्र पाठवली होती. कारण कोणत्याही पक्षाने आजपर्यंत भाषा साहित्य संस्कृतीवर त्यांची अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाहीये. ती करायला लावणं अत्यंत अजूनही केलेली नाहीये.
ती करायला लावणं अत्यंत आवश्यक होतं. या लढ्याचा तो एक भाग होता. अभिजात दर्जा हा सुद्धा त्यातला एक भाग होता. पण ते चर्चासत्र झालं नाही, पत्र जरी पाठवून झाली असली तरी. नंतर निवडणुका येत गेल्या, लोक त्यात व्यस्त होत गेले, बऱ्याच गोष्टी घडत गेल्या. त्यानंतर आम्ही 2019च्या विधानसभा निवडणुकीच्या आधी सगळ्या पक्षप्रमुखांना, प्रवक्त्यांना पत्र पाठवलं आणि त्यांना सांगितलं की मराठीशी संबंधित जे जे काही विषय, प्रश्न, मागण्या, समस्या, निवेदन सगळे पडू नये नसते. अभिजात दर्जा सगट, मराठी विद्यापीठाच्या मागणी सगट, मराठी विषय राज्यामध्ये सक्तीचा करण्यासकट. कारण बडोद्याच्या संमेलनामध्ये रघुवीर चौधरी, गुजरातचे ज्ञानपीठ विजेते, ते उद्घाटक होते आणि तिथे त्यांनी जाहीर केलं होतं मुख्यमंत्र्यांच्या आणि मराठी भाषा मंत्र्यांच्या उपस्थितीत की ज्या ज्या राज्याची जी जी राज्यभाषा आहे त्या भाषेतून 12वी पर्यंत हा विषय त्या त्या राज्यात सक्तीचा असला पाहिजे तो. आणि त्यांनी या शब्दात जाहीर केलं होतं की श्रीपाद भालचंद्र जोशी आणि रघुवीर चौधरी याचं देशभर आंदोलन चालवते. त्यानंतर हा विषय राज्यामध्ये सक्तीचा करण्याचा आपण कायदा करू हे आश्वासनही त्याच संमेलनात दिलं गेलं होतं. ज्या संमेलनात हे प्रतिनिधी मंडळ अभिजात दर्जासाठी नेण्याचं देण्यात आलं त्याचं काहीही पुढे झालं नव्हतं. ज्या सरकारने आश्वासन दिलं होतं त्यांनी काहीच केलेलं नव्हतं. म्हणून 2019 मध्ये आम्ही सगळ्या पक्षांना पत्र पाठवून त्यांना सांगितलं की तुम्ही लोक फसवणूक करता, दिशाभूल करता, मराठी भाषेच्या संबंधामध्ये तुमची इच्छाशक्तीच दिसत नाहीये, ती लोकांना दिसली पाहिजे. त्यामुळे तुमच्या वचननाम्यामध्ये निवडणुकीच्या मराठी भाषेच्या संबंधातली आम्ही त्यांना यादीच दिली होती 15-16 मुद्द्यांची, की या गोष्टी त्याच्यामध्ये, त्याच अभिजात दर्जाही होता, मराठी विद्यापीठ होती आणि मराठी विषय सक्तीच्या कायद्याचाही भाग होता, मराठी भाषा विकास प्राधिकरणही होतं, अनेक गोष्टी होत्या. मराठीच्या जतन संवर्धनासाठी आवश्यक असलेल्या सगळ्या मागण्या, सूचनांचं ते निवेदन होतं आणि त्यांना आम्ही लिहिलं की याची अभिवचनं तुमच्या जाहीरनाम्यात आता आम्हाला हवी आहेत. तोपर्यंत कधीही कोणत्याही पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये निवडणुकीच्या भाषा, साहित्य, संस्कृतीला स्पर्शही झालेला नव्हता. ती पहिली निवडणूक आहे देशातली की जिच्यामध्ये भाषा, साहित्य, संस्कृती विषयक 3 पक्षांनी, जे पुढे महाविकास आघाडी म्हणून सत्तेवर आले, त्यामध्ये सध्या सत्तेवर असलेला प्रमुख राजकीय पक्ष केंद्रातला आणि महाराष्ट्रातला नव्हता आश्वासन देणाऱ्यांमध्ये जाहीरनाम्यामध्ये. त्या 3 पक्षांनी मिळून प्रत्येकाने 3-3 अशी एकूण 9 आश्वासनं प्रत्येकाच्या जाहीरनाम्यात आलेली होती. त्याच्यात अभिजात दर्जासाठी संघर्ष करण्याचं आश्वासन होतं, मराठीच्या केंद्रावर दबाव आणण्याचं. त्याच्यामध्ये आम्ही मागत असलेलं, आता स्थापन झालेलं नाही, गेले 100 वर्ष मराठी मागत असलेलं, आज मराठीला आधुनिक ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञानाची, रोजगार विकासाच्या संधीची भाषा करण्यासाठी सगळे विषय, सगळ्या ज्ञानशाखांमधून मराठी, त्याच्याशिवाय मराठी आधुनिक नवीन शब्द येणार कुठे नाही. मराठी आधुनिक होणार कशी आहे, तिच्यातून रोजगार मिळणार कसा आहे जर त्या विषयात ज्ञानच नाही, शिक्षणच नाही, अभिव्यक्तीच नाही. त्यामुळे एक अपारंपरिक मराठी विद्यापीठ ते जे आहे, ज्याचा आंतरराष्ट्रीय मराठी विद्यापीठ नावाने 2021 साली आम्ही कायद्याचं प्रारूप सुद्धा सरकारला करून दिलं, जे कचऱ्याच्या टोपलीत टाकलं आणि नको ते विद्यापीठ स्थापन केलं सरकारने. त्याची सुद्धा अभिवचनं त्या जाहीरनाम्यात होतं. त्याच्या जाहिराती पानपानभर ज्या झालेल्या होत्या पक्षांच्या, त्याच्यामध्ये प्रामुख्याने 3ऱ्या क्रमांकावरती मराठी विद्यापीठाची स्थापना, अभिजात दर्जा, सक्तीचा कायदा, हे पहिल्यांदा या लोकलढ्यातून, या 3 मागण्या पहिल्यांदा त्यांच्या जाहिरातीत सुद्धा अभिवचनातल्या दिसल्या. आणि 2020 साली महाविकास आघाडीचं जे सरकार सत्तेवर आलं, त्यांनी फार काही केलं असं नाही, पण काहीच केलं नाही असं नाही. आधीच्या सरकारने काहीच केलं नव्हतं. यांनी सुद्धा काही प्रतिनिधी मंडळ नेलं, सर्वपक्षीय प्रतिनिधी मंडळ नेलं, असं काहीच केलं नाही पंतप्रधानांकडे अभिजात दर्जासाठी. परंतु एक महत्वाची गोष्ट केली, जी राज्य सरकारनेच करणं आवश्यक होतं, ती म्हणजे मराठी विषय हा 10वी पर्यंत सगळ्या बोर्डांमधून सक्तीचा असेल हा कायदा केला. हा केलेला कायदा सध्या विद्यमान सरकार हे पुन्हा आल्यावरती 3 वर्ष कोरोनाच्या नावावरती तो स्थगित ठेवला गेली, त्याची अंमलबजावणी. आता विधानसभा निवडणुकीपूर्वी पुन्हा आमच्या पाठपुराव्यानंतर आणि लोकांच्या दबावामुळे पुन्हा शासन निर्णय काढून त्याचा अंमल झाला पाहिजे.
अंमल होतो की नाही कोणीच बघत नाही, नुसते शासन निर्णय काढून मोकळे होतात. प्रत्यक्षामध्ये स्थिती वेगळीच आहे. कायदा सक्तीचा असला तरी मराठी हा विषय शिकवला जात नाही. आणि आता तर कालची घटना त्याच्यावर वेगळंच बोलावं लागणार आहे. पहिलीपासून हिंदी सक्तीची केली आहे, आजच लोकसत्तात बातमी आहे. तुम्ही हिंदी सक्तीची करता महाराष्ट्रात? मराठी भाषा विषय सक्तीचा कायदा असताना 10वी पर्यंत जी मूळ मागणी आमची 12वी पर्यंत आहे ती अद्यापही पूर्ण झालेली नाही, आणि तुम्ही मराठी सोबत हिंदी सक्तीची करता? अरे, ज्या राज्यामध्ये मराठी भाषा विषय सक्तीचा आहे तिथे बाकी सगळे ऐच्छिकच असायला पाहिजेत ना. सगळ्या भारतीय भाषा आणि विदेशी भाषा ऐच्छिक असायला पाहिजे. ज्याला जी पाहिजे तो ती घेईल, शिकेल ना, शिकवा तुम्ही त्याला. त्याला कोणी बंदी घातलेली आहे? पण मराठीच्या बरोबरीने तुम्ही हिंदी सक्तीची करता. इंग्रजी तर सक्तीची आधीच आहे. म्हणजे तुम्ही मराठीचं अवमूल्यन करता, मराठी सक्तीचं अवमूल्यन करता, मराठी माध्यमाचं अवमूल्यन करता. मराठी माध्यम तो पुन्हा वेगळा मुद्दा आहे, त्याच्यावर वेगळं बोलू आपण. हे एकात एक सगळे मुद्दे आणत नाही, फक्त हे संबंधित आहेत म्हणून उल्लेख येतात त्याच्या. या सरकारने सुद्धा इतका पाठपुरावा करूनही शेवटी काय केलं? एक 5-6 आमच्याच लेखकांची एक समिती, पाठपुरावा समिती म्हणून नेमून टाकली. म्हणजे तुमचा तुम्हीच करत राहा पाठपुरावा. त्यात मुख्यमंत्री नाही, मराठी भाषा मंत्री नाही, खासदार आमदार कोणी नाही. तर जो पाठपुरावा तुम्ही 10 वर्ष सत्तेत असून 48 खासदार, 288 आमदार तुम्ही नाही करू शकले, तो तुम्ही आमच्या 5 लोकांच्या भरोशावरती आम्ही पाठपुरावा करणार होतो. आमच्या 5 लेखक पाठपुरावा करणार होते, पण केला. आम्ही जो काही करत होतो त्याला त्यात असलेल्या संजय नहार नावाच्या एका अतिशय समर्पित अशा कार्यकर्त्या माणसाने, हा अत्यंत साधन संपन्न माणूस आहे, म्हणजे समृद्ध नाही, साधन संपन्न याचा अर्थ रिसोर्सफुल, अनेक पक्षातल्या अनेक लोकांशी अतिशय चांगले संबंध असलेली व्यक्ती. या संपूर्ण लढ्यामध्ये 99 कुऱ्हाडी म्हटलं होतं की 99 कुऱ्हाडी मारूनही झाड तुटतच असं नाही, 100वी फार बळकट कुऱ्हाड लागते, ती होती संजय नहार नावाची. आम्ही 2019 मध्ये जसं म्हटलं होतं, तर 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी सुद्धा सगळ्या पक्षांना पत्र पाठवून आम्ही हीच अभियोजना मागितली होती, ती दिली गेली होती. आणि आता आम्ही या विधानसभा निवडणुकीच्या 2 महिन्याआधी पत्र पाठवलेली आहेत, आणि आता पुन्हा स्मरणपत्र पाठवणार आहोत की आता तुमचे जाहीरनामे तयार होणार आहेत. जो 16 मागण्यांचा आमचा चार्टर आहे, निवेदन आहे, त्याचं अभिवचन जाहीरनाम्यामध्ये तुमच्या आम्हाला पाहिजे. आम्ही 2019लाही आवाहन केलं होतं की जे मराठीच्या संबंधामध्ये निसंदिग्ध शब्दात अभिवचन देणार नाहीत त्यांना मत देऊ नका, कोणताही पक्ष असो. 2024लाही तेच आवाहन केलं, आणि आता आम्ही पत्रात लिहिलं होतं की आताही विधानसभा निवडणुकीच्या वेळेला आम्ही तेच आवाहन करणार आहोत. या सगळ्याचा एक मोठा दबाव निर्माण झालेला आहे. हा मराठी भाषिक समाजाचा दबाव आहे, राज्यकर्त्यांचा नाही आहे. राज्यकर्त्यांवरही मराठी भाषिक समाजाचा दबाव नव्हता, तो होणं आवश्यक. मी तर अनेकदा म्हटलेलं आहे की जोवर तुम्ही एक आमदार, एक कॉर्पोरेटर, एक खासदार मराठीच्या प्रश्नावर निवडणुकीत पाडून दाखवत नाही, तोपर्यंत राज्यकर्ते तुमच्याकडे लक्ष देणार नाही. ती वेळ आली 10 वर्षानंतर. केंद्राच्या लक्षात आलं की याच्यानंतर महाराष्ट्रातल्या 12 कोटी मराठी जनतेच्या भावनांशी अधिक आपल्याला खेळता येणार नाही. हीच वेळ संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाच्या वेळेला होती. त्या आंदोलनात एक टप्पा असा आला की जो महाराष्ट्र केंद्राला द्यायचाच नव्हता, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आता जर हा आपण त्यांना दिला नाही तर आपलं काही खरं नाही राजकीय भवितव्य. तेव्हा दिला गेला, काही दर्जा तेव्हा दिला गेलाय, जेव्हा त्यांचे इंटरनल सर्व्हे आणि काय त्यांचे इंटेलिजन्सचे आणि कोणाकोणाचे रिपोर्ट्स असतात, जेव्हा त्यांना कळलं की आता आपलं काही महाराष्ट्रात खरं नाही, मराठी भाषिक जनतेचा अधिक आपण जर सोडू घेतला तर खरोखरच आपण काही इथल्या सत्तेवरती पुन्हा येणार नाही, टिकणार नाही, तेव्हा दर्जा दिला गेला आहे. हे उघड सत्य सगळ्यांनाच माहिती आहे. लहान मुलाबाळांना नाही कळतंय राजकारणाचा, तर नवीन काही समजावून सांगण्याची गरज नाही. पण हा दबाव निर्माण करावा लागतो, लढा त्याच्यासाठी लागतो. नुसते यशाने हुरळून जाऊन होणार नाहीये.
नुसत्या घोषणेने काही होणार नाही, ते आपण उद्या पाहू काय होणार आहे आणि काय होणार नाही. पण या लढ्याचे सगळ्यात शेवटचा मुद्दा सांगतो आणि सांगतो तो असा आहे की याचा सगळ्यात मोठा आयाम जो आहे तो काय आहे. मराठीला का मिळत नव्हता दर्जा 10 वर्ष? 6 भाषांना जो मिळाला तोपर्यंत या देशातल्या भारतीय भाषा या संस्कृतोद्भव आहेत, या आर्यवंशीय वर्चस्वाच्या सिद्धांताला फार धक्का लागत नव्हता. त्याला कारण ज्यांना तो दर्जा मिळाला होता त्यातल्या भाषा या द्रविड कुळातल्या आहेत. आर्यवंशीय वर्चस्वाशी संबंध नसलेल्या, त्यांची लिपी पण वेगळी होती, देवनागरी नव्हती. मराठीला दर्जा देण्याचा अर्थ यांनी जे निकष केले होते दर्जा देण्याचे, ते 2004ला 700-750 वर्ष तमिळला मिळाला तेव्हा 750 वर्ष हा निकष होता. अस्तित्वात असली पाहिजे भाषा, साहित्य संचित संपन्न असलं पाहिजे, लेखन समृद्ध त्यातलं असलं पाहिजे, परंपरा असली पाहिजे वगैरे. मग ते 1000 वर्षाचे झाले आणि मराठीची वेळ आली तेव्हा ते 2500 वर्षापर्यंत गेले, 1500 वर्षाच्या वर गेले होते. मराठी भाषेच्या अहवालामध्ये मराठीचं अस्तित्व हे 2200 वर्षाचं सिद्ध झालेलं आहे. आणि तरीही 10 वर्ष हा दर्जा अडवला गेलेला आहे. तर कारण काय होतं? याचं कारण असं होतं, 28,000 लोकांची भाषा असलेली संस्कृत, जिला कोणीच अभिजात दर्जा मागितला नव्हता, कारण कोणत्याच राज्याची भाषा नव्हती ती, कोणीच तिचा अहवाल सादर केलेला नाही, तरी तिला तमिळ नंतर अभिजात दर्जा मिळाला 2006 मध्ये. मराठी ही प्राकृत भाषा आहे. महाराष्ट्री प्राकृत म्हणजे मराठी, मराठी म्हणजे महाराष्ट्री प्राकृत. मराठीला दर्जा देण्याचा अर्थ प्राकृतला दर्जा देणं हा होता. आणि प्राकृतला दर्जा देण्याचा अर्थ भारतात प्रचलित असलेला जो भाषा सिद्धांत आहे त्याला पूर्णपणे शह बसणं असं आहे. येत्या 10 वर्षात या दर्जामुळे भारताच्या सांस्कृतिक सामाजिक इतिहासामध्ये फक्त मराठीला देऊन होणार नव्हतं, कारण मराठी प्राकृत आहे. मराठी सोबत पाली आणि प्राकृत, मराठी पाली प्राकृत अशा 3 भाषांना तो, प्राकृत नावाची कोणती वेगळी भाषा नाहीये. प्राकृत हा अनेक भाषांचा समूह आहे. अजूनही हे स्पष्ट नाही आणि केंद्र त्याचं उत्तर देईल की नाही आम्हाला माहिती नाही, की प्राकृतला दर्जा दिला म्हणजे नेमक्या कोणत्या प्राकृतला दिला हे स्पष्ट करत नाहीये अजूनही केंद्र सरकार, की सगळ्या प्राकृत भाषांना दिला. कारण अनेक आहेत प्राकृत भाषा, दिला असेल तर फारच चांगलं आहे, कारण त्याच खऱ्या अभिजात भाषा आहेत आणि त्या सगळ्या बहुजनांच्या भाषा. या दर्जाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य हे आहे की बहुजनांच्या महाराष्ट्री प्राकृतला, बहुजनांच्या पालीला, आणि पाली आणि प्राकृत या तर श्रमण संस्कृतीच्या भाषा आहेत. सगळ्यात प्राकृत भाषा श्रमण संस्कृतीच्या आहेत. त्यामुळे या देशामध्ये ज्या संस्कृतीची दर्शनं, तत्वज्ञान, विचार हा दुय्यम मानला गेला, त्याच्यावरती मोठा फोकस, मोठा प्रकाश पडणार आहे. आणि हा या देशाच्या सांस्कृतिक सामाजिक इतिहासामध्ये प्रचंड मोठी उलथापालथ त्यामुळे घडणार आहे. माझी वेळ संपलीच आहे. म्हणजे आपले काही प्रश्न असतील ते आपण विचारू शकता. उद्या आपण याच्या पुढचा विचार करू. धन्यवाद. आजच्या निकेत. हो, आजच्या विषयाच्या संदर्भात काही आपण प्रश्न घेऊया. ज्यांना प्रश्न असतील तुम्ही कृपया, रेज हँड म्हणून बटन आहे त्याच्यावर तुम्ही क्लिक करा. सर्वांना विनंती आहे, कृपया प्रश्न तुमचा थेट विचारा, शक्यतो कमी कमी शब्दात आणि आजच्या विषयाच्या अनुषंगाने, जेणेकरून आपण जास्तीत जास्त प्रश्न घेऊ शकतो. आपल्या झूम मीटिंगमध्ये रिॲक्ट म्हणून बटन आहे, त्याच्यावर क्लिक करा आणि त्याच्यात रेज हँड म्हणून बटन असेल त्यावर क्लिक करा, जेणेकरून ज्यांना प्रश्न विचारायचे त्यांची नावं समोर दिसतील. काही नावं समोर दिसत आहेत रेज हँड केलेले, मी त्यांना अनम्यूट करण्याची परवानगी देतो आणि तुम्ही लगेचच तुमचा प्रश्न विचारायचा.
राजेश भूषण. नमस्कार. अ, बोला. छान झालं आपलं विवेचन. अ, मुद्दा मला असा समजून घ्यायचा आहे की हे 2004ला सरकारनं अभिजात प्रकार हा आणला म्हणून हे सगळा लढा सुरू झालाय का एक पूर्वी त्याच्यापूर्वी काहीच नव्हतं का याविषयी? आणि एक दुसरं लक्षात म्हणजे हा एक लक्षात घ्या, अभिजात दर्जा ही फक्त केंद्राची एक योजना आहे. आणि तो जो मिळाला आहे ते त्या योजनेमध्ये जे काही निकष आहेत आणि त्यांनी जे काही त्याचे लाभ सांगितलेले आहेत तेवढ्या पुरतं मर्यादित हा प्रकरण आहे. त्याच्यापेक्षा अधिक त्याचं महत्व नाहीच आहे आणि ते वाढवू नये, एवढाच मुद्दा. अनेक बर योजनांपैकी ती योजना आहे केंद्राची फक्त. बर बर. दुसरं असं की आता तुम्ही मगाशी म्हटला की मराठी प्राकृत आहे. तर ती प्राकृत प्राकृत आहे, समूहामधली ही प्राकृत आहे. हा महाराष्ट्री प्राकृत. हो ना. पण ते जशी, जे बोला. प्राकृत भाषा असं तुम्ही म्हटलात आणि संस्कृत नव्हती, संस्कृत उद्भव आपण, पण आपल्याकडे शब्द तर संस्कृतोद्भव आहे आणि संस्कृत सारखीच आहे की देवनागरी लिपी आहे. तो पाठ झालेला आहे की भारतीय भाषा संस्कृत मधून जन्माला आल्या, हे नाहीये, बरोबर चुकीचं आहे. म्हणजे भाषा कुळ नावाची जी संकल्पना आहे भाषा विज्ञानामध्ये, ही जी आणली ती युरोपीय विज्ञानांनी आणली आणि त्याच्या मागे एक आर्यवंशीय सिद्धांत होता ज्याच्यातून पलीकडे नाझी पक्ष जन्माला आला. त्या राजकीय कारणांसाठी युरोपीय विद्वानांनी तयार केलेलं ते जे कुळ होतं, ते अनेक भारतीय संशोधकांनी ते पुराव्यांनी सिद्ध केलेलं आहे की हे कसं चुकीचं आहे. पण मग संस्कृतची पण लिपी देवनागरी आहे. मराठीची पण आपली देवनागरी लिपी आहे. मग त्यांचा आणि आपला संबंध नाही का? आणि किंवा लिपी त्यातले आणि आपले लिपी आणि भाषा दोन वेगळ्या गोष्टी आहेत. लिपी ही भाषेला असते, भाषा ही वाणी असते. आणि लिपी जी असते अनेकांची सारखी आहे. लिपी देवनागरी अनेक भाषांची लिपी आहे, फक्त संस्कृतची आणि मराठीची नाही आहे. उत्तरेत जवळजवळ दक्षिण सोडली तर अनेकांची देवनागरीच आहे. म्हणजे जो तुमचा जो मुद्दा आहे, जो सगळा लढा जो आतापर्यंत तुमच्यासारख्या लोकांनी मांडला होता, जो त्या ह्याच्यात मूळ मुद्दा जे जसं द्रविड यांना जे दिलं त्यांची वेगळी म्हणून दिलं गेलं संस्कृतपेक्षा आहे म्हणून त्यांना लगेच दर्जा मिळाला आणि मराठी त्यामुळं मागं पडली का? एक लक्षात घ्या, मराठी का मागे पडली त्याचं कारण मराठी माणसाची, राज्यकर्त्यांची राजकीय इच्छाशक्ती ही अतिशय क्षीण आहे आणि होती आणि अजूनही आहे. हा पहिला मुद्दा. दक्षिणेबद्दल वेगळं व्याख्यान द्यावं लागेल, त्याची कारणं खूप वेगळी आहेत. परंतु प्रत्येक भाषेला मिळालेला दर्जा हा राजकीय कारणांसाठीच आणि राजकीय कोंडीत पक्ष तिथले तिथले आल्यानंतरच मिळालेला आहे, हे सत्य आहे. बरं, ठीक आहे, धन्यवाद. काही प्रश्न असते उद्या विचार, बाकीच्यांना हो. पण संधी मिळू दे. शिवमूर्ती. कृपया तुम्ही अनम्यूट करून लगेच विचारा. तोपर्यंत पुढचा प्रश्न घेतो मी. नमस्कार सर. हा, विचार. हा, नमस्कार. सर्वप्रथम तुमचे खूप आभार. तुम्ही ज्या पद्धतीने विवेचन केलं, तुमच्या लढ्याबद्दल जास्त माहिती नव्हती, पण एक सर्वसामान्य नागरिक म्हणून मला त्याबद्दल आज पहिल्यांदा सगळ्यात जास्त माहिती कळाली. अ, आणि राज्यकर्त्यांची अनिच्छा ज्या पद्धतीने होती त्याबद्दल सुद्धा मला सखेद आश्चर्य वाटतं. पण तो भाग राहू देता, तुम्ही बऱ्याचशा मुद्द्यांना हात घातलेला आहे, पण माझे प्रश्न मी व्हॉट्सअपवर सुद्धा विचारले होते. भाषेला अभिजात्यतेचा दर्जा मिळालेला आहे, पण सर्व शालेय स्तरात मराठी बंधनकारक कशी करता येईल? कारण की आजच मी सुद्धा लोकसत्ता वर्तमानपत्रातल्या बातमीचा आधार घेऊन हे सांगू इच्छितो की हिंदी ऐक म्हणजे सक्तीची करणे म्हणजे मराठी आपल्याच राज्यामध्ये दुय्यम करणे असं सारखं आहे, जे तुम्ही सुद्धा सांगितलं. आणि आज सुद्धा ज्या इंग्रजी अंगणवाड्या आहेत, ज्यांना आपण नर्सरी म्हणतो, तिथं अक्षर ओळखीची भाषा जी आहे ती हिंदी आहे, ती मराठी नाहीये. म्हणजे आपण परत मराठीचा हेतू आपण तिथं पराभूत केल्यासारखं आहे. दुसरं असंही आहे, माझा म्हणजे तुम्ही दुसराही प्रश्न विचारतो मी त्यासोबतच, की महाराष्ट्राचं जे विधिमंडळ आहे, विधिमंडळात सुद्धा आज मराठी बंधनकारक नाही.
त्यामुळं सुद्धा जे जे काही आमदार आहेत ज्यांना मराठी येत नाही, त्यांना मराठी शिकायचं बंधन आज विधिमंडळात सुद्धा नाहीये. मग 100% मराठीचा वापर विधिमंडळात कसा आणू शकतो? कारण की जिथं आपलं महाराष्ट्र राज्याचं कायदे मंडळ आहे, त्याच ठिकाणी जर मराठी वापरली गेली नाही, तर ती पुढं झिरपत राहते की म्हणजे हा एक संदेश पुढे झिरपतो की मराठी महाराष्ट्रात बंधनकारक नाहीये. तर हे माझे दोन महत्वाचे प्रश्न आहेत. आणि तिसरा प्रश्न आहे की व्यवहाराची भाषा म्हणून मराठी आपलं स्थान परत कसे मिळवू शकते? कारण की आज जे महानगर आहेत, जसं मुंबई आहे, पुणे आहे, पिंपरी चिंचवड किंवा नागपूर, असं आपण मोठी जी महानगर पकडतोय, त्याच्यामध्ये व्यवहाराची प्रमुख भाषा म्हणून मराठीची जागा हिंदीनं घेतलेली आहे. हिंदीबद्दल राग असायचं कारण नाहीये, पण ज्या राज्यात ज्या भाषेला जे प्रमुख स्थान असलं पाहिजे ते त्या भाषेला मिळत नाही जिथं आपली मराठी आहे. हे माझे 3 प्रमुख प्रश्न आहेत सर. धन्यवाद संधी दिल्याबद्दल. मुळामध्ये हे सुरुवातीला मी म्हटलं होतं की आपले जे दोन विषय आहेत त्याच्या बाहेरचे जे प्रश्न आहेत त्याची चर्चा आपण या व्याख्यानात करू शकत नाही. हे तीनही प्रश्न जे आहेत अतिशय मोलाचे महत्वाचे आहेत, पण हे स्वतंत्र व्याख्यानाचे विषय आहेत, स्वतंत्रपणे समजावून घेण्याचे आहेत. अभिजात दर्जा ही केंद्राची फक्त एक योजना आहे आणि तिच्याशी संबंधित फक्त ही दोन व्याख्यानं आपण ते समजावं याच्यासाठी ठेवलेली आहेत. त्याच्या या विषयामध्ये आपण ते विषय आणू शकत नाही कारण ते सगळे राज्याचे विषय आहेत, त्याचा केंद्राशी काही संबंध नाही. त्यामुळे तुमचे सगळे अतिशय महत्वाचे विषय याच्यावर आपण कधीतरी विश्व मराठी परिषदेतर्फे स्वतंत्र व्याख्यान देऊ आणि आवर्जून त्याच्यावरती चर्चा करू. पुढचं सॅमसंग असा ज्यांचा आयडिया आहे. हॅलो. हा नमस्कार, मी कविता काळवीट बोलते. मला प्रश्न हा विचारायचा होता किंवा मला सतत ज्याची वेदना वर्षानुवर्ष आहे की मराठीवर जे भाषिक आक्रमण होतंय आणि माध्यमांमधनं अगदी सर्रास आक्रमण जे झालेलं आहे, तर आपली अभिजातता टिकवण्यामध्ये हा एक आपला उपचार आहे का की आपलं भाषिक आक्रमण हे आपल्याला रोखायचंय? म्हणजे हिंदी सक्तीची करणं हा तर अभ्यासाचा विषय झाला, पण व्यावहारिक भाषेमध्ये सुद्धा इतके शब्द घुसडलेत आता म्हणजे अगदी मराठी दलित गात्र झाल्यासारखी वापरतो आपण एक प्रकारे. त्यात दुसऱ्यांच्याच कुबड्या जास्त दुसऱ्या भाषांच्या असतात असं आहे. तर ह्या अभिजाततेच्या दृष्टीने आपण त्याच्या शुद्धता किंवा मूळ स्वरूप मराठीचं जे असेल त्याच्याबद्दल काही आपण विचार करणार आहे? अभिजात दर्जा, अभिजातता आणि हे आपण समस्या तुम्ही मांडलेल्या याचा अर्थार्थी संबंध नाही. पुन्हा मी मगाशी उत्तर दिलं तेच सांगतो की सध्या आपण ज्या विषयाच्या चौकटीत आहोत त्याच्यापेक्षा हे भिन्न पण महत्वाचे विषय आहेत, पण ते वेगळ्या चर्चेचे विषय आहेत. एकाच विषयात सगळे विषय जर आपण कालवले तर आपल्याला कुठल्याच गोष्टीचं आकलन नीट होऊ शकत नाही. म्हणून मुद्दाम मी ते बाजूला ठेवतोय की त्याच्यावर आपण स्वतंत्रपणे बोलू, स्वतंत्र व्याख्यान ठेवू, स्वतंत्रपणे चर्चा करू. हा ठीक आहे, म्हणजे ह्या प्रश्नाची नोंद असली तर म्हणजे त्याच्यात त्याचा अंतर्भूत होईल त्या नवीन व्याख्यानामध्ये असं. ठीक आहे, धन्यवाद. रोहित राऊत. नमस्कार. मी मुंबईहून बोलतोय. एक मुख्य प्रश्न असा आहे की अभिजात भाषेचा दर्जा तर मिळाला, पण आता आपण जर बघितलं तर मुळातच असं आहे की मराठी पालकच मुलांना इंग्लिश मिडियमच्या शाळेत घालतात. त्यामुळे पुढच्या पिढीमध्ये मराठी बोलणंच फार कमी होतंय. आणि दुसरं म्हणजे की तुम्ही मगाशी जसं बोललात की आपला महाराष्ट्राचा स्वातंत्र्य लढा हा जास्तीत जास्त लोकसहभागातनं झाला, तर मराठी भाषेला आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर हे सगळं आणखीन पुढे नेऊन मराठी भाषा अगदी समृद्ध करण्यासाठी आमच्या लेवलला आम्हाला काय करता येईल? तुमच्याही प्रश्नाचं उत्तर आधीच्या दोघांना मी दिलं तेच आहे. महत्वाच्या बाबी आहेत, परंतु आपल्या आजच्या आणि उद्याच्या दोन्ही विषयाशी संबंधित नाही. तो राज्याचा प्रश्न आहे. त्याच्यासाठी लढा राज्याच्या पातळीवर आम्ही लढतोच आहोत. त्याच्यावर आपण स्वतंत्र बोलू शकतो आणि बोललं पाहिजे. धन्यवाद. मिलिंदजी. हॅलो, नमस्कार सर. सर माझं नाव मिलिंद मिळे. मला माहित नाही उद्याच्या याच्यामध्ये आपले कदाचित हे प्रश्नाचे म्हणजे डिस्कशन होईल, तरी मी आज विचारतो
की नेमकं अभिजात दर्जासाठी कुठले कुठले निकष लागतात, हा माझा पहिला प्रश्न. आणि सांगितलंय. ही भाषा आणि ही भाषा अभिजात दर्जा मिळाल्यानंतर याला आपल्याला कुठले कुठले लाभ होतील किंवा या हे भाषेचं हम्म. हा सगळा उद्याच्या बोला. व्याख्यानाचा विषय आहे. त्याच्यात आपण उद्या अच्छा बोलू. अच्छा. हो, मला वाटलंच ते, त्यामुळे धन्यवाद. ललित बोरसे. बोला. नमस्कार सर. आपलं जे आजचं विवेचन झालं ते अतिशय माहितीपूर्ण आणि अ, अभ्यासपूर्ण असं होतं. ते माझा प्रश्न असा आहे, मी ललित बोरसे शहाद्याहून बोलतोय, जिल्हा नंदुरबार. प्रश्न असा आहे की केंद्राला असं का वाटलं की अभिजात दर्जा देण्याचा एखादा विभाग सुरू करावा, आपण ती योजना सुरू करावी, तर त्यामागचं कारण काय असं. आणि दुसरा प्रश्न असा आहे की मराठी जे साहित्य आहे आपलं प्रकाशित होतं, त्याची जी किमती आहेत त्या इंग्रजी साहित्यापेक्षा फारच जास्त असतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं की कदाचित मराठी साहित्य जास्त वाचलं जात नाही, तर त्याचंही ते एक प्रमुख कारण असावं. तर या बाबतीत आपण काय सांगू शकाल? तुमचा दुसरा प्रश्न जो आहे तो आपल्या दोन्ही विषयाच्या संबंधात सध्या गैरलागू असल्यामुळे त्याचं उत्तर मी देत नाही, परंतु महत्वाचा प्रश्न आहे तो. पण पहिला जो प्रश्न आहे, प्रत्येक गोष्ट जी राजकारण्यांना वाटत असते तिच्या मागे काहीतरी निश्चितपणे राजकीय स्वार्थ, हेतू आणि कारण असतं, एवढंच त्याचं उत्तर आहे. तृप्तीजी. नमस्ते श्रीपाद सर. तुम्ही आता म्हटले की अभिजात दर्जा देणं हा ही एक योजना आहे. तर या योजनेचे पहिले लाभार्थी कोण असणार आहेत? पहिला प्रश्न हा की जर योजना उद्याच्या व्याख्यानाचा विषय आहे आपल्या. आणि दुसरं असं की मी पत्रकार म्हणून जेव्हा प्रत्येक जिल्ह्याचे गॅझेट सरकारी लायब्ररीत किंवा शासकीय लायब्ररीत जाते पाहते, तेव्हा आपल्याकडे फक्त 2 ते 4च जिल्ह्यांचे गॅझेट जे आहेत, प्रत्येक जिल्ह्यावर जो इतिहास आहे तो सगळा ब्रिटिशांचाच इतिहास आहे, त्याचं मराठीकरण झालेलंच नाहीये. तर या दर्जामुळे तसं काही होईल का? कारण काय की जेव्हा आमचं औरंगाबादचं संभाजीनगर झालं तेव्हा आम्हाला काही बातम्या द्यायच्या होत्या, मग मी शासकीय वाचनालयात गेली, तर कोणताही औरंगाबादचं काहीही डॉक्युमेंटेशन हे मराठीत नव्हतं. म्हणजे हे इतकं आश्चर्यकारक वाटलं मला की आपल्या जिल्ह्यांचाच इतिहास आपण जिथं राहतोय त्या भूमीचाच इतिहास जर मराठीत नसेल तर मग कसं कसं म्हणजे अभिजात दर्जांनी ह्याच्यावर काही परिणाम होणार आहे का? हे साहित्य आम्हाला उपलब्ध होईल का मराठीत असं? पुन्हा तेच उत्तर आहे की या दोन गोष्टींचा परस्परांशी काहीही संबंध नाही. अभिजात ही केंद्राची योजना आहे. तुमचे जे प्रश्न आहेत ते सगळे राज्याशी संबंधित आहेत आणि या विषयावरती आम्ही अनेकदा लिहून बोलून काम करून तेही काम करतोच आहोत, पण तो पूर्णपणे स्वतंत्र विषय असल्यामुळे आजच्या दोन्ही व्याख्यानामध्ये तो येत नाही, इतकंच त्याचा मुद्दा आहे. सर, अजून एक प्रश्न घेऊया. बहुतेक प्रश्न मला वाटतं की उद्या त्याची उत्तरं मिळणार आहे, त्यामुळे एक प्रश्न घेतो मी फक्त. दत्ता म्हेत्रे. सर, मी दत्ता म्हेत्रे बोलतोय, बेळगाव इथून, कर्नाटक मधून बोलतोय. मला असं याच्यामध्ये एक नमूद करायचंय की अभिजात हा आला केंद्राकडून वगैरे, मग त्याच्यामध्ये जी आपली साहित्य निर्मिती होणार आहे, तर ते साहित्य निर्मितीसाठी म्हणजे पुढच्या येणाऱ्या भविष्यामध्ये तर तशी काही म्हणजे केंद्राकडून आणखी काही एक चुनचुन आहे का याच्यामध्ये? काही आपला एक बजेट वगैरे जास्तीचं आपल्याला मिळेल याच्यामध्ये, किंवा याच्यामध्ये आपल्या मराठी पुढं घेऊन जाण्यासाठी म्हणजे केंद्र याच्यामध्ये पुढाकार घेऊन काही करेल, किंवा आपण त्याच्यामध्ये किती जोर लावूया की आपल्याला त्याच्यामध्ये तेवढं बजेट मिळेल वगैरे, यासाठी मला प्रश्न होता. हा उद्याच्या व्याख्यानाचा विषय आहे, तरी तुम्ही म्हणता त्याचं उत्तर स्पष्टपणे असं आहे की याच्यातलं काही होणार नाही. ठीक आहे सर. बहुतेक प्रश्न मला वाटते की उद्याच्या संदर्भात अजून लोकांना आहेत, तर उद्याचं सत्र झाल्यानंतर सुद्धा आपण प्रश्नोत्तर घेणार आहोत. तर बहुतेक म्हणजे अभिजात दर्जा मिळाला आणि त्याचं उद्याचं स्वरूप
हे आपण उद्याच्या मध्ये पाहू. उद्याच्या कार्यक्रमाची लिंक सुद्धा ही सेमच असणार आहे, त्यामुळे स्वतंत्र लिंक नाहीये. तुम्ही ज्या लिंकवरून आज मीटिंगमध्ये आला आहात तीच लिंक असणार आहे. तर याचं रेकॉर्डिंग सुद्धा आपण केलेलं आहे, पण ते दोन्ही सत्रांचं एकत्रित आपण पुढच्या आठवड्यामध्ये सर्वांना पाठवणार आहोत. तर आज जे जे सहभागी झालेले आहेत सर्वांचे मनपूर्वक आभार, आणि उद्या सुद्धा तुम्ही या कार्यक्रमामध्ये व्याख्यानामध्ये सहभागी व्हा अशी विनंती करतो. अनिकेत हा सर. अनिकेत, हा सर. आज जे जे प्रश्न उपस्थित झाले हो आणि ज्यांचा आजच्या विषयाशी संबंध नव्हता त्याच्यावरही आपण स्वतंत्रपणे काही करू, तर ते हो नोट हो तुमच्या घेऊन ठेवा. हो 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 त्या विषयाला आपण हा स्पर्श करू, चालेल चालेल स्वतंत्र व्याख्यानांमधून करू. चालेल नक्की. ठीक ठीक. धन्यवाद सर. आपण थांबूया आता, उद्या पुन्हा भेटूया. चालेल.